नमस्कार शेतकरी मित्रांनो. परवा दिवशी मला एका काकांचा फोन आला होता. मला ते सहज विचारत होते की सर आमच्या ऊसाला तुरा आलेला आहे, तर आम्ही तो ऊस कारखान्याला घालवू का? तर मी त्यांना म्हटलं घालवलं तर खूप उत्तम राहील. कारण काय होतं, ज्यावेळेस ऊसाला तुरा यायला सुरुवात होतो त्यावेळेस ऊस आतून पोकळ होतो. तर मी तुम्हाला आत्ता जस्ट एक ऊस दाखवतो ज्याला तुरा आलेला आहे. ओके, तुम्ही आधी ऊसाची साईज बघून घ्या. हे बघा, माझ्या हातात ऊस आहे. ऊस जाडीला किती चांगला आहे बघा. ऊसाच्या पेऱ्या बघा, पेरे बघा, कांडी किती हे आहे. ओके, आणि पुढं बघितलं तर या ठिकाणी बघा, त्याला असा तुरा आलेला आहे. ओके, आता तुम्हाला मी दाखवतो तुरा आल्यानंतर काय होतं. मी आत्ताच ऊस हा मोडलेला आहे. आतून जाड जरी असला तरी हे बघा, ही तुम्हाला मध्ये जी पांढरी लाईन दिसते, ओके, ही आतून ऊस पोकळ व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, ज्यावेळेस ऊसाला तुरा होतो ना, त्यावेळेस ह्या ऊसात जी साखर साठलेली आहे, म्हणजे सुक्रोज नावाची जी साखर आहे, ती साखर पूर्ण ती फुल तयार करण्यासाठी तिची एनर्जी वापरायला चालू करतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, आतून ऊस हळूहळू पोकळ व्हायला चालू होतो. म्हणजे ऊस आपल्याला जाड दिसतोय आणि ऊस वजनाला भरत नाही. म्हणजे ऊस कितीही चांगला दिसला वरून आपल्याला, तरी तो वजनाला कमी भरायला चालू करतो. त्यामुळं ऊस तुरा येण्यापूर्वी जर घालवला तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. तर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान असेल की तुरा येईपर्यंत वाट बघू नका. आता याच्यामध्ये कारखान्यांचा वगैरे प्रॉब्लेम आपल्याला माहीत आहेच की कारखानदारी कशा पद्धतीनं चालू आहे. ऊस लवकर जात नाही. मोठ्या शेतकऱ्यांचे ऊस लवकर जातात, छोट्या शेतकऱ्यांचे ऊस उशिरा जातात. त्यात ही रस्त्यांचे प्रॉब्लेम कोणाकोणाचे असतात. तर त्या पद्धतीनं प्रॉब्लेम्स आहेच, पण तरी सुद्धा हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं ऊस हा लवकर घालवला तर फायद्याचं ठरेल. म्हणून म्हणलं तुम्हाला दाखवावंच की परिणाम काय होतो. ओके, त्यामुळं तुरा येण्यापूर्वी ऊस कारखान्याला घालवण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.